नमस्कार. नवराष्ट्रामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि मनुष्य सुद्धा कूलर आणि एसी शिवाय राहू शकत नाही. तर वन्य प्राण्यांचं काय असाही प्रश्न पडतो. आणि वर्ध्यातील करुणाश्रमामध्ये जग्गू, पुष्पा, छाया जे वन्य प्राणी आहेत त्यांना सुद्धा कूलरची व्यवस्था इथे लावण्यात आलेली आहे. आपल्यासोबत करुणाश्रमाचे व्यवस्थापक ऋषिकेश दादा जुळलेले आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा, नवराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. मला सांगा, जग्गूला आपण कूलर लावलेला आहे. जग्गू म्हणजेच बिबट्या हा किती दिवसापासून इथे आलेला आहे आणि याबाबत काय सांगाल? जग्गू मागील 2.5 वर्षापासून आपल्या इथे आलेला आहे. त्याला एक डोळ्याचा आजार झाला होता. तो जेव्हा आपल्याकडे आला होता तेव्हा अगदी 4 दिवसाचा होता. तेव्हापासून तो आपल्याकडे आहे आणि मानव कॅप्टिव्हिटीमधले असल्यामुळे, ह्युमन कॅप्टिव्हिटीमध्ये असल्यामुळे त्या वन्य प्राण्यांना वाईल्ड लाईफची सवय नसते. त्यामुळे ते जंगलामध्ये सर्वाइव्ह करू शकत नाही. त्यामुळे आपण त्याला जंगलामध्ये सोडलं नाही आहे. आणि आता वर्धेचं तापमान पाहता, वर्धेचं तापमान हे 42 अंशापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते साहजिकच वन्य प्राण्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे पीपल फॉर ॲनिमल्समध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कूलरची प्रत्येक प्राण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आपण बघू शकता की इकडे अस्वली सुद्धा आहे, त्यांना सुद्धा कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपल्याकडे 3 अस्वली आहे, पुष्पा, छाया आणि मुन्ना. यांना सुद्धा एक उत्तम प्रकारे कूलरची व्यवस्था आपण करून दिलेली आहे. हे कूलर आता किती वर्ष झाले म्हणजे आपण लावत आहात उन्हाळ्याच्या मध्ये, आणि ते वन्य प्राणी जेव्हा कूलर लावतात तेव्हा ते रिॲक्ट कसे करतात याबाबत काय सांगा? सुरुवातीला तर कोणताही प्राणी ते कूलरचा आवाज वगैरे पाहून थोडासा कासाविस्ता होतो, पण नंतर लगेचच 1-1.5 तासात तो व्यवस्थित होऊन जातो. कारण त्याला पण माहीत असते की याच्यामुळे आपल्याला थंडी हवा मिळत आहे आणि तो बिलकुल व्यवस्थित होऊन जातो त्याच्यामध्ये. आणि आता जर काही शेड बघितले तुम्ही तर त्याच्यावर सुद्धा आम्ही तन्नस आणि गवताची एक लेअर टाकलेली आहे, ज्यामुळे त्याचं सुद्धा टेम्परेचर मेंटेन होते. आणि कूलर हा भरपूर वेळेपर्यंत लावून ठेवण्याची त्यामुळे गरज पडत नाही. आणि कूलर जेव्हा लावतो तेव्हा त्याचा आवाज आणि त्याचं एकदम वायर वगैरे असा दूर राहावा याकरिता आपण विशेष काळजी घेतो. कारण कूलरचा एकदम आवाज गेला किंवा मग कोणताही इलेक्ट्रिकचा त्याच्याशी संपर्क आला तर कोणताही अपघात घडू शकतो. त्यामुळे कूलर एक विशिष्ट अंतरावर आणि व्यवस्थित पद्धतीने लावावं लागतं. मग ते अंतर किती फूट असतं याबाबत काय सांगाल? आणि ते अस्वल किंवा जो बिबट्या आहे तो सुद्धा कूलरच्या जवळ येणार नाही यासाठी काही सुरक्षा असतं का? हो, नक्कीच असतात. कारण आपल्या इथे खिडकीमध्ये प्रामुख्याने आपण कूलर लावत असतो. तर ते खिडकीपासूनचं कूलरचं अंतर हे त्या प्राण्याचा हात पुरणार नाही किंवा मग कोणताही अशी घटना घडणार नाही अशा विशिष्ट अंतरावर लावावं लागतं. मग अजून काही व्यवस्था करण्यात आलेली आहे का? जसं उन्हाळा म्हटलं तसं आता कूलर लावलेले आहे, त्याचप्रमाणे जेव्हा थोडंसं सायंकाळ होते तर पाण्यामध्ये वगैरे बिबट्या बसतो का याबाबत काय सांगा? बिबट्याला तर पाण्यामध्ये बसण्याची जास्त सवय नसते, परंतु त्याला पाण्यामध्ये वरून जर फवारणी केली तर बिबट्याला पण सुद्धा पाण्यामध्ये खेळायला सुरुवातीला तो अतिशय नाटकं करतो, पण नंतर खेळतो चांगला. आणि अस्वली बाबत काय सांगाल? अस्वलीला तर पाण्यामध्ये खेळायची पूर्ण सवय असते. आमच्या इथे हा जो ओपन एरिया आहे याचा अस्वलीचा, ज्याला आपण रेंजिंग एरिया म्हणतो, मोकळा एरिया आहे, त्यामध्ये पाण्याचं टाका आहे, त्याच्यामध्ये शुद्ध साफ पाणी भरलं की त्याच्यामध्ये आमच्या इच्छा ज्या 3ही अस्वली आहेत त्या चांगल्या प्रकारे खेळतात. संध्याकाळी तर खूपच आवडतं त्यांना खेळायला. आता करुणाश्रमामध्ये एकूण किती वन्य प्राणी आहे याबाबत काय सांगाल? करुणाश्रमामध्ये प्रामुख्याने पकडलं तर लेपर्ड आहे, स्लॉथ बिअर आहे आणि तिकडे काळवीट सुद्धा आहे. असे 28 ते 30 वन्य प्राणी आहेत. आपण आता जशी उन्हाळा लागलेला आहे तर बिबट्याची जी काळजी आहे खाण्यापाण्याची ती कशा पद्धतीने घेतात किंवा त्याचं खाणपान काय आहे याबाबत प्रेक्षकांना काय सांगा? जसं आता अस्वलीचं जर पकडलं तर आपण सकाळच्या वेळेस त्यांना सोजीचा हे देतो, सोजी जेवायला देतो आणि दुपारच्या वेळेस फळं किंवा मग ते थंड बर्फाचा गोळा करून त्यांना देण्यात येतो. त्याच्यात ते खेळतात, इंद्री शोधतात आणि त्यांना मजा सुद्धा येते ते थंड याच्यात खेळायला. आणि संध्याकाळी सुद्धा तेच पुन्हा सोजी द्यावं लागतं. धन्यवाद दादा, नवराष्ट्रासोबत छानपैकी आपण चर्चा केली. जसं आपल्याला सुद्धा उन्हामध्ये ऊन लागतं तसं वन्य प्राण्यांना सुद्धा ऊन लागतं, म्हणून आपण सुद्धा नागरिकांनी आपल्या घराच्या भोवती पाणी ठेवावं किंवा वन्य प्राण्यांसाठी काही सुविधा कराव्या. चिमण्या आहेत, चिमण्यांसाठी सुद्धा काही अन्न ठेवावं, पाणी ठेवावं, हीच करुणाश्रम आणि नवराष्ट्रतर्फे सगळ्यांना आवाहन. नवराष्ट्रकरिता मृणाल ढोक, वर्धा.